नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे आणि बऱ्याच लोकांना आता असं वाटायला लागलं आहे ना की त्यांनी त्यांची SIP थांबवायला हवी, कारण की ते मायनसमध्ये व्हॅल्यूज दिसायला सुरुवात झालेली आहे त्यांना. आणि ज्यांची लमसम इन्व्हेस्टमेंट आहे ना, ते लोकंसुद्धा 50,000 लाख रुपये मायनसमध्ये सुद्धा एक्झिट होण्यासाठी तयार आहेत. तर अशा लोकांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे, किंवा ज्यांना नवीन SIP सुरू करायची आहे किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. मी तुम्हाला रिअल टाईम डेटा दाखवणार आहे की जर तुम्ही कन्सिस्टंटली पैसे इन्व्हेस्ट करत राहिलात म्युच्युअल फंडमध्ये तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला त्याचा फायदाच होतो. तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि ज्यांना त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत ना की म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट थांबवावी का किंवा विड्रॉ करून घ्यावी, त्यांना सुद्धा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. स्क्रीनवरती मी तुम्हाला जो काही डेटा दाखवतोय तो आहे हिस्टॉरिकल डेटा जानेवारी 2024 पासून ते आत्तापर्यंतचा, म्हणजे 17 मार्चपर्यंतचा हा डेटा अवेलेबल आहे. आणि हा मिड कॅप फंडचा डेटा अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर प्रत्येक महिन्याचा तुम्हाला 5 तारखेला जर कुणाची SIP कट होत असेल त्या हिशोबाने हा डेटा मी सॉर्ट करून घेतला आहे, साईडला काढून घेतला आहे. आणि त्याची NAV प्राईस, म्हणजेच जे युनिट्स आपल्याला मिळतात त्याची प्राईस किती होती ती सुद्धा इथे मेन्शन आहे. तर जानेवारी 2024मध्ये जेव्हा ज्यांनी SIP सुरू केली असेल किंवा इन्व्हेस्टमेंट सुरू केली असेल त्यावेळेस या फंडचा NAV होता 150 रुपये, जवळपास 150 रुपये. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये तो झाला 155, मार्चमध्ये झाला तो 158, त्याच्यानंतर एप्रिलमध्ये तो झाला जवळपास 162, मेमध्ये 162च आहे, जूनमध्ये 166, 84मध्ये, ऑगस्ट 2024मध्ये 181. अशा प्रकारे दर महिन्याला SIP जात राहिली आणि NAVची प्राईस वाढत राहिली. आणि बघता बघता डिसेंबर, आपण येऊयात आता डिसेंबर 2025मध्ये. तर डिसेंबर 2025मध्ये NAV झाली होती 203. जानेवारीपासून 2024मध्ये सुरुवात केली, डिसेंबर 2025मध्ये म्हणजे 2 वर्षामध्येच NAV झाला 200 रुपये, म्हणजे 50 रुपयाचं इन्क्रीमेंट झालं. जानेवारी 2026मध्ये NAV होता 205 रुपये, त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये 203 रुपये, आणि आता मार्चमध्ये जेव्हा काही हे युद्धाशी रिलेटेड न्यूज यायला सुरुवात झाल्या आणि तेव्हापासून NAV खाली होत गेला आणि तो झाला 196 रुपये. आणि आता काल म्हणजे 16 मार्चला NAV होता 185 रुपये. हा 5 मार्चचा आहे आणि हा 16 मार्चचा आहे. आता यावरनं तुम्हाला समजत असेल की ज्यांनी SIP सुरू केली आहे ना 2024मध्ये जानेवारीमध्ये, त्या NAVमध्ये जे परचेसिंग केलं आहे ना त्या NAVपर्यंत अजूनपर्यंत मार्केट एवढं क्रॅश झालेलं आहे तरीसुद्धा जो NAV आहे फंडचा तो तिथपर्यंत जाऊन पोहोचलेला नाही. म्हणजेच काय की ज्यांनी 2024मध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट केली असेल, लमसम इन्व्हेस्टमेंट, मी इथे लमसम इन्व्हेस्टमेंटबद्दल पहिलं सांगतो की लमसम इन्व्हेस्टमेंट केली असेल 1 लाख रुपयाची, आपण मी इथे कॅल्क्युलेशन करून दाखवतो की 1 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट आहे, डिवायडेड बाय 149.94 केले तर म्हणजे 166 युनिट्स मिळाले. आणि त्यानंतर 166 आणि आत्ताचा NAV किती आहे 185 रुपये. तर 185 इंटू 166 केले तर 1,23,000 रुपये आले. म्हणजे ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली होती 2024मध्ये 1 लाख रुपयाची, त्याची व्हॅल्यू आत्ता सध्या आहे 1,23,000. म्हणजे 2 वर्षात 2.5 वर्षामध्ये त्याची व्हॅल्यू कमी न होता वाढलेली आहे. हे रिझन म्हणजे मार्केट एवढं खाली पडलंय तरी सुद्धा व्हॅल्यू कमी झाली आहे का, नाही झाली आहे. त्या प्राईसपर्यंत पोहोचलात का तुम्ही, नाही पोहोचलात, मग घाबरायची काय गरज. आणि जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करताय, लॉंग टर्मसाठीचा विचार करून करताय ना, तर घाबरायची गरज नाही. हे लोक का घाबरले, कारण की त्यांनी काय पाहिलं की जेव्हा 166 इंटू 203 रुपये जेव्हा NAV होता किंवा 205 रुपये जेव्हा NAV होता ना, तेव्हा त्यांच्या अकाउंटला दिसत होते 1,35,000, म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 1,35,000 दिसत होती. आणि फक्त महिन्याभरामध्ये त्याची व्हॅल्यू कमी होऊन 1,23,000 झाली. मग त्यांना असं वाटायला लागलं की अरे माझे 10 ते 12,000 रुपये कमी झालेत, तर आता आपली इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायला हवी, जेवढं प्रॉफिट मिळतं तेवढं घेऊन जायला हवं. पण तसं नाही आहे मित्रांनो, लॉंग टर्ममध्ये त्याचा बेनिफिट होणार आहे. आता हे झालं तुम्हाला मी लमसम इन्व्हेस्टमेंटबद्दल सांगितलं. आता हेच आपण SIP बद्दल सांगतो. आता इथे जर पाहाल की 150 रुपये NAV होता जानेवारी 2024मध्ये आणि त्यावेळेस 10,000 रुपयाची SIP सुरू केली असेल या फंडमध्ये, तर त्याच्या बदल्यामध्ये मिळाले किती 66.70 युनिट्स मिळाले. आता दर महिन्याला NAV जो SIP होती ती 5 तारखेला जात राहिली आणि त्याच्या बदल्यामध्ये युनिट्स मिळत राहिले. जसं जशी प्राइस वाढणार त्याप्रमाणेच तुम्हाला युनिट्स मिळणार, कारण की तुम्ही
SIP करताय, लमसम इन्व्हेस्टमेंट करत नाही, तर जर इथे जर तुम्ही पाहिलात तर इथे काय दिसतंय तुम्हाला, 188 रुपये NAV ची प्राइस झाली आणि त्याच्या बदल्यात युनिट्स किती मिळाले, 53. पण इथे किती युनिट्स मिळत होते तुम्हाला, 66. कारण की त्यावेळेस NAV ची प्राइस कमी होती, त्यामुळे क्वांटिटी तुम्हाला जास्त मिळत होती. आता NAV ची प्राइस वाढली आहे, त्यामुळे क्वांटिटी तुम्हाला म्हणजे युनिटची क्वांटिटी तुम्हाला कमी मिळते. असं करत करत आज मार्च 2026 पर्यंत त्यावेळेस NAV चा रेट किती होता, 196 रुपये आणि त्याच्या बदल्यामध्ये युनिट्स किती मिळाले, 50.90. आणि त्याच्या अगोदर फेब्रुवारीमध्ये NAV ची प्राइस किती होती, 203 रुपये आणि त्याच्या बदल्यामध्ये युनिट्स मिळाले किती, 49. आता जर तुम्ही ॲव्हरेज NAV पाहिला तो आहे 183 रुपये. म्हणजे सुरुवात केली होती तुम्ही 150 रुपयापासून, मध्ये मध्ये NAV ची प्राइस जी आहे ती 197 झाली, 200 झाली, 203 झाली, 205 झाली, 205, 203, 196. पण तरीसुद्धा तुमचं NAVचं ॲव्हरेज काय झालं, कमी झालं. किती झालं ते, 183 रुपये. आणि टोटल इन्व्हेस्टमेंट झालेली आहे तुमची 2,90,000 रुपये. म्हणजेच 29 महिने पैसे भरले, 10,000 रुपयाची SIP भरली आणि त्याची इन्व्हेस्टमेंट झाली 2,90,000 रुपये. आणि आत्ताच्या प्राईजनुसार म्हणजे आज काय प्राईज आहे, 185 रुपये. तर या प्राईजनुसार आता त्याची व्हॅल्यू आहे 2,90,000ची 2,92,000 रुपये. म्हणजे व्हॅल्यू मायनस झाली आहे का तुमची, नाही. व्हॅल्यू कुणाची मायनस झालेली आहे, की ज्यांनी इन्व्हेस्टमेंट 2024च्या एंडिंगला केली आहे किंवा 2025 मध्ये केलेली आहे, त्यांची व्हॅल्यू जी आहे ती मायनसमध्ये दिसायला सुरुवात झालेली असेल. कारण की त्यांनी जे काही पर्चेसिंग केलेलं आहे ना, ते हाय प्राईसवरती पर्चेसिंग केलं आहे. म्हणजे जर तुम्ही जानेवारी 2025 मध्ये पाहिलं तर 188 रुपये NAV होता, त्याच्यानंतर 170, 166, 162, त्याच्यानंतर 200. आणि जर तुम्ही इथपासूनचं जर ॲव्हरेज पाहिलं म्हणजे जानेवारी 2025 पासून ते आत्तापर्यंतचं जर ॲव्हरेज पाहिलं मार्चपर्यंत, तर 191 रुपयाचं तुमचं ॲव्हरेज झालं. म्हणजे ज्यांनी जानेवारी 2025 मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांचं 191चं जर ॲव्हरेज आहे आणि आत्ताची ॲव्हरेज प्राईस किती आहे, आत्ताची प्राईस किती आहे, 185 रुपये. म्हणजे -7 रुपये ते आहेत प्रत्येक युनिट मागे. म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट मायनस होणं स्वाभाविक आहे. पण जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही 3-4 वर्षापासून जर करत असाल ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये गेन पाहायला मिळेल. मी 2024 पासूनचा हा डेटा दाखवला आहे. ज्यांनी इन्व्हेस्टमेंट 2023 मध्ये 2022 मध्ये केली असेल ना, त्यावेळेस हा NAV जो आहे ना, तो 100 रुपये, 90 रुपये, 70 रुपयापासून असेल. आणि जर 70 रुपयामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली आहे, लमसम इन्व्हेस्टमेंट असो किंवा तुम्ही SIP केली असेल, तर तुमचं ॲव्हरेज जे आहे ना, ते कमी कमी होत जाणार आहे, ना की वाढत जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये त्याचा बेनिफिट मिळतो. त्यामुळे आता जर मार्केट खाली आहे आणि आता मार्केटमध्ये जर तुम्हाला 2 वर्षापूर्वीचा NAV मिळतोय, म्हणजे आता जर इथे बघितलं नोव्हेंबर 2024 मध्ये 185 रुपये NAV होता नोव्हेंबर 2024 मध्ये, आणि आत्ता आहे 185 रुपये. म्हणजे 2 वर्षाचा NAV तुम्हाला जर आत्ता मिळत असेल ना, तर आत्ता ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायला काय हरकत आहे. ना की तुम्ही इन्व्हेस्टमेंट काढायला हवी, उलट तुम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवायला हवी. कारण की तुमचं ॲव्हरेजिंग तुम्ही चांगलं करताय. जर हीच प्राइस जर तुम्ही 250 रुपये, 210 रुपये, 215 रुपये केली, तर याचं जे ॲव्हरेज आहे ना, ते तुमचं वाढणार आहे. 183 वरनं ते ॲव्हरेज वाढत जाणार आहे, ना की कमी होणार आहे. म्हणून म्युच्युअल फंडमध्ये नेहमी सांगितलं जातं की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल ना, तर ती लॉंग टर्ममध्ये ठेवा आणि कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. असं नाही की मार्केट चालत नाहीये मग आता आपली इन्व्हेस्टमेंट काढून घ्या, मार्केट थांबलंय तर चला आपली इन्व्हेस्टमेंट काढून घ्या, कधी जर पैशांची गरज आहे चला इन्व्हेस्टमेंट काढून घ्या. तर अशा प्रकारचं हे प्रोडक्ट अजिबात नाही आहे. तुम्हाला याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. मिनिमम तुमचं ड्युरेशन असायला हवं 6 ते 7 वर्षाचं, कमीत कमी 7 ते 7 वर्ष तुम्हाला तुमची ही इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. तरच तुम्ही लॉंग टर्ममध्ये या प्रोडक्टमधून चांगल्या रिटर्नची अपेक्षा ठेवू शकता. अदरवाईज तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. पण हे प्रोडक्ट असंच आहे की तुम्हाला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासारखंच आहे. आता ज्या लोकांनी लमसम इन्व्हेस्टमेंट केलेत ना, ते लोक खूप पॅनिक झालेत. कारण की जर त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट ह्या डिसेंबरच्या एंडिंगला म्हणजे जेव्हा NAV होता 200 रुपये किंवा 205 रुपये, 210 रुपये, तर तुम्ही बघत असाल की 200 वरनं NAV झालेला आहे 185 रुपये. म्हणजे जर 2 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असेल ना, तर त्याच्यातनं डायरेक्टली 15,000 रुपये किंवा 20,000 रुपये त्यांची मायनस झाली व्हॅल्यू. तर त्यामुळे ना अशा सिच्युएशनला घाबरून नाही जायचं. ज्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना हा विचार केलाय ना की तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष घेऊन जाणार आहात, तर त्यामुळे अशा सिच्युएशनला अजिबात घाबरायचं नाही. पण जर तुम्ही चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली ना, तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळण्याची अपेक्षा तुम्ही या प्रोडक्टमधून ठेवू शकता. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की लमसम इन्व्हेस्टमेंट असेल किंवा SIP असेल, लॉंग टर्ममध्ये तुम्हाला त्याच्यातनं गेन मिळू शकतो. पण जर तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवला तरच.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.